Makarand Datar and Amar Gokhale production presents ice skating in Madison. तर सिच्युएशन अशी आहे की सध्या आत्ता या क्षणी आम्ही मॅडिसन मधल्या एका खूप मोठ्या लेकवर आय मीन एका फ्रोझन लेकवर आईस स्केटिंग करायला आलोय आणि हा अमर आईस स्केटिंग करत चाललाय. कर रे अमर जरा थोडं कर थोडं आईस स्केटिंग हा. तर हा अमर आपला याचा स्केट आणि आयने केलेला स्टॉप आणि इकडे संपूर्ण आईस झालेला आहे आणि इकडे आणि आम्ही आता पलीकडे वरून जाणार आहोत. काही बोटी काहीतरी चाललेलं आहे तिकडे बोटींचं काहीतरी आणि आम्ही आता ह्या पूर्ण लेकवर अक्रॉस द लेक स्केटिंग करत चाललेलो आहोत. इथे एक छोटीशी मुलगी स्केटिंग करते आणि एकंदर मजा मजा आहे सगळीकडे. तर हे माझे स्केट्स सो स्केटिंग आणि आता मॅक त्याचे स्केटिंग स्किल्स दाखवत आहे आणि कसं करत नाही ते पण दाखवत आहे. वळता आलेला आहे आता त्याच्या मागून वारा वाहतोय त्यामुळे त्याला काय फारसे कष्ट करायला लागत नाही आणि आता माझ्यावर आपणणार आहे. झालं चल ना आपण पुढे जाऊ. आता आपण परत त्या शिळ्याच्या बोटींकडे बघू. हा साधारण रंकाळ्याच्या आकाराचा लेक आहे आणि तो पूर्ण फ्री झालेला आहे. पण आज जरा थंडी कमी आहे, फक्त 2 डिग्री वगैरे टेम्परेचर आहे. 2 नाही मग कशी होईल तर तेव्हा 1 फील्स लाईक -3 होतं. हा म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश थंडी कमी आहे त्यामुळे आम्ही स्केटिंग करू शकतोय बाहेर. हा सगळा बर्फ आहे, रादर आईस आहे. आता हे आमचं स्केट कुठे गेले चला तो स्टँड बाय. तू हे झालं परत तेवढं नावलंस ना हे हो कारण नाही रेकॉर्ड चालू आहे. बाजूला वावर कर रे अमर स्केटिंग थोडं. एक काम कर अमर थांब. कर वारा असल्या कारणाने मला स्केट करा. मॅक तयारी करत आहे आता चाललाय. तिकडे लांब काठावरती आम्ही आमच्या बॅग्स ठेवलेल्या आहेत आणि त्यात आमचे सगळे पैसे पाकिट सगळं आहे. ते चोरीला गेले तर आता काय करणार. पण ठीक आहे. हा बघा मॅक. हा आता तो काहीतरी दाखवतो आपल्याला. हा हे बघा ही थांबायची पद्धत, याला स्नोब्लॉ म्हणतात. पण ती अशीच असते की अरे एक थांबायची वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी पण ते काय जमलेलं नाहीये. ते मी तुम्हाला नंतर करून दाखवेन. काहीतरी बोल. नमस्कार. हे बघा मला बेसिक आईस स्केटिंग अमर तर आईस जवळ स्केटचं शूटिंग आहे भाऊ. हा 10 बायचं स्केटचं शूटिंग आहे. आईस स्केट वगैरे काय असतं तुम्हाला बेसिकली डाव्या स्केटनी लॅटरली स्केट बाहेर पुश करत असतो अशा पद्धतीने आणि याला जे म्हणतात याला शेविंग आईस. आईस जो शेव होतोय होत नाहीये होतोय म्हणायला हरकत नाही. हे जे पांढरं दिसतंय त्याला वाटतं शेविंग आईस. ऍक्च्युली इकडे मी आता माझी ऍक्च्युली आम्हाला सांगण्यात आलंय की बर्फावरती जाऊ नका कारण तो काय पातळ असू शकतो त्यामुळे तो तुटू शकतो. पण आता काय पण काय म्हणजे खरं मी सीओपीचा आणि मी ऍडव्हेंचरस आणि अमर MITचा म्हणजे बुद्धू त्यामुळे इव्हेंच्युअली दोघंही आम्ही बाहेर आले. सॉरी अनिश आणि MIT कंपनी.
आहे त्यामुळे लागते. काय लागते ते कळलं असेलच. याला म्हणतात आईस सेलिंग. पाण्यावर करतात तसं आईसवर प्रचंड फास्ट जातात, कारण का आईसवर फ्रिक्शन लिटरली काही नसतं. चल आता माझं मी परत करतो शक्ती. आपण एकत्रच करू ना आता स्केटिंग. आता आपण एकत्र जाऊ. ठीक आहे. आता तू माझं एक कर, मी जरा एका पार्क लाईट वर मी असं करतो ना. मला ते छान येतं. काम झालं असताना काही करू. हा चालेल. तू कर आता काम. आता मॅच चाललेला आहे. आता तो आपल्याला काहीतरी करून दाखवणार आहे. तेव्हा वा 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 मॅचच्या मैत्रिणीने त्यालाही शिकवलेलं आहे. आता परत क्लास. खडबडीत टी स्टॉप थोडासा पण तरी ठीक आहे. आता आपण त्या बोटींची रेस खेळू. चला. तो अरे तरी येतोय पुढे. लहान लहान मुलं बोटी चालत आहेत. इथं ट्राय नको करू. चुकून पडलं हो लाव. याला म्हणतात स्पीड. मला जमतंय. आम्हाला उलट्यातून जमतं. मला उलट्यातून जमतं. सीओईपीचं गडी काहीतरी करून दाखवणार आहेत. नाही क्रॉसवर फक्त उलटा क्लास. फार जवळ आला ना. मोठ्या रेडियस मध्ये करतो. आम्हाला आईस स्केटिंगच्या कोर्समध्ये असं करून दाखवण्याबद्दल ते गुण मिळतात. अशी परीक्षा असते. हे करून दाखवा ते करून दाखवा. आणि मॅकच्या ग्रुपमध्ये मॅक सोडून बाकी सगळ्या मुली आहेत. ते सांगायची काही गरज नव्हती, पण आता ठीक आहे. काय म्हणला? स्केटिंग जेव्हा आम्ही शिकलो पहिल्यांदा, तेव्हा आम्हाला हे सर्वात पहिल्यांदा करायला शिकवलं. पाय असे लावून घ्यायचे, जवळ घ्यायचे, लावून घ्यायचे, जवळ घ्यायचे आणि गुडघ्यात वाकायचं, म्हणजे जरा थ्रस्ट मिळतो. हा आता तो बॅकवर्ड करणार आहे. आता मग हळूहळू एकाच पायाने करायचं आणि आता थांबतो. बस नो प्रॉब्लेम.